बाप्पा आता घरात येऊन विसावलाय. उत्साहाचा वाहता झरा असलेल्या बाप्पाच्या पाहुणचारात कोणतीही कमतरता राहू नये यासाठी गणेश भक्त दिवस रात्र तल्लीन झालेत. आज पाहुयात आपल्या लाडक्या बाप्पासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रज्ञा जाधव हिने नैवेद्यासाठी काय खास बनवलंय ते. नमस्कार. नैवेद्य स्पेशल मध्ये मी धनश्री आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्याला बाप्पासाठी खास नैवेद्य करायला इथे आपल्या बरोबर आलेली आहे प्रसिद्ध अभिनेत्री प्रज्ञा जाधव. नमस्कार प्रज्ञा. नमस्कार. तुझं खूप स्वागत आहे आणि गणेशोत्सवाच्या तुला खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि तुला सुद्धा गणेशोत्सवाच्या आणि आपल्या रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद प्रज्ञा. बाप्पासाठी नैवेद्य करायचा आहे त्यामुळे खूप आनंदाने उत्साहाने आणि भक्तिभावाने तो करावा लागतो अर्थातच. पण आज काय असा पदार्थ तू योजून आलेली आहेस की जो बाप्पासाठी खास आहे? मी बेसिकली सगळ्यात आधी सांगेन तुला की धनश्री तुझा आवाज खूप गोड आहे त्यामुळे मी बाप्पासाठी सुद्धा गोड प्रसाद करणार आहे. लापसी पौष्टिक आहे लापशी, त्यामुळे चल लगेच तयारी करून घेऊया आपण. प्रज्ञा, लापशीची आपण तयारी केलेली आहे तेव्हा आता तुझं काम सुरू होतं. येस. सो कढई आपण तापतच ठेवलेली आहे. त्यामुळे आता आपण ह्यामध्ये हे थोडंसं आपण घी टाकूया. परतण्यापुरतं म्हणजे परतण्यापुरतं तूप. सो आता छान तूप तापलं, मेल्ट झालेलं आहे. सो आता ह्यामध्ये आपण लापशी टाकूया. लापशी हा गव्हाचा रवा असं पण म्हटलं जातं. हो. तर गव्हाचा रवा आपण त्या तुपामध्ये छान परतून घेतो आणि छान असं खरपूस होईपर्यंत, जिथपर्यंत ती व्हाईट दिसत नाही म्हणजे सफेद दिसत नाही तोपर्यंत. म्हणजे आपण एरवी म्हणतो नाही का काही खरपूस भाजून घेऊया याचा अर्थ सोनेरी लाल रंग आला पाहिजे. पण हे उलट आहे. लापसीमध्ये तसं नसतं. बरं. लापसी हे सफेद रंगाची झाली म्हणजे आपण समजायचं की चांगली भाजलेली आहे. तू भाज. आणि तूप वापरायचं असेल तर गोवर्धन तुपाला प्राधान्य द्यायलाच हवं, त्याशिवाय पर्याय नाही. कारण गोवर्धन तूप हे गाईच्या शुद्ध दुधापासून तयार केलं गेलेलं आहे. यंदाचा गणेशोत्सव आपल्या सगळ्यांना साजरा करायचा आहे तो गोवर्धन तुपाबरोबर. कारण गोवर्धन तूप म्हणजे आता आपण बघितलंच सोनेरी रंगाने, दाणेदार आणि शुद्ध. येस. आणि हे आपलं लापसी भाजून खूप छान फ्राय झालेलं आहे. ओके. सो आपण गॅस बंद करूया आणि आपण धनश्री हे छान 2 शिट्टीवरती आपण ह्या लापसीला वाफवून घेणार आहोत. आता आम्ही कुकरला लावून घेतो लापशी आणि तिला पूर्ण शिजवून घेतो. धनश्री हे बघ आपली लापसी बॉइल्ड होऊन तयार आहे आणि अशी मस्तपैकी शिजली आहे. पुढचं बघूया. सुरू करूया. चालू करूया आपण गॅस. मुळात काही जण जे लापसी बनवतात ते कुकरमध्येच करतात. पण आता आपल्या आवडत्या प्रेक्षकांना लापसी बनवताना दाखवतोय म्हणून आता सध्या कुकर बाजूला ठेवलंय मी. बरं. आणि आता आपण ही लापसी छानपैकी अशी शिजली आहे. आता ह्यामध्ये आपण शिजल्यामुळे आता पुढच्या ह्याच्यामध्ये म्हणजे हा गूळ त्याच्यामध्ये टाकल्यावर छानपैकी त्याला अशी टेस्ट येते. सो आपण हा गूळ टाकलेला आहे आणि आता हा आपण गूळ मेल्ट हळूहळू होतोय. येस. जो काही लापशीला गोडवा येणार आहे तो या गुळामुळे येणार आहे. आणि ऑफकोर्स मी बनवते म्हणून पण येणार आहे. मी तुला सुरुवातीलाच म्हणाले की बाप्पाचा नैवेद्य आहे त्यामुळे भक्तिभावाने त्याचा गोडवा वाढतो. येस. आणि एकदा का हा गूळ मेल्ट झाला की मग तुम्हाला जे आवडतं काजू बदाम आणि असं भरभरून टाकलं म्हणजे मी करताना भरभरून टाकते. पण आता आपण सध्या गरजेपुरतीच टाकूया जेवढ्याची गरज आहे. आपला मेल्ट झालेला आहे. सो मेवा जो काही टाकाल तर तो तुपामध्ये आधी फ्राय करून घ्यायचा. बरं. त्या तुपामध्ये तळल्यामुळे काय होतं ना खूप छान असं ते क्रंच होऊन जातं आणि त्यांना त्यांची टेस्ट मिळते. बरोबर. आणि आता हे बघतेस तू. आणि गूळ जसा जसा वितळतोय तसं तसं ती लापशी थोडी अजून फुलायला लागलेली आहे. येस. ती हळूहळू सुटते, मोकळी होते. आणखीन एक गंमत अशी आहे, ही पाण्यामध्ये जशी आता आपण शिट्ट्यांवरती घेतली तर ही शिट्ट्यांवरती पण होते. पण कधी कधी कशी असते ना काही जणांना अशी ड्राय आवडते लापसी आणि काहीकांना अशी ग्रेव्ही टाईप थोडीशी मेल्ट झालेली आवडते.
तर जर समजा इन केस म्हणजे जर तुमच्याकडनं तुम्हाला ग्रेव्ही टाईप हवी असेल आणि आता काही पर्याय नाही तर त्यावेळेस आपल्याकडे दूध असतं घरातलं ते प्लीज, म्हणजे हे ऑप्शन आहे, म्हणजे ऑप्शनली आपण वापरू शकतो. पण ही गंमत पण आहे, जेव्हा ड्राय होते आणि हे मिल्क जेव्हा त्याच्यामध्ये मिक्स केलं जातं तर त्याच्यामध्ये एक छान असा मिल्की फ्लेवर पण येतो. बरं. सो तुम्ही थोडंसं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मीठ टाका. गोवर्धनचं दूध यामध्ये वापरून बघा. Yes, कारण आपण मला तरी गोवर्धनचं आवडतं. तूप यामध्ये घातलेलं आहेच, म्हणजे सुरुवातीला परतताना गव्हाचा रवा. हे झालेलं आहे का? येस. ओके. आता आपण वेलची पूड टाकूया. येस. सुंदर. आता फक्त गॅस बंद करणार आम्ही, छान सर्व करून घेणार आणि बाप्पाला नैवेद्य दाखवणार. म्हणजे बाप्पा खुश. प्रज्ञा इथे आलीस आणि बाप्पासाठी एक वेगळा नैवेद्याचा प्रकार करून दाखवलास. कारण मोदक किंवा पेढे हे नेहमीच आपण बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो, पण लापशी घराघरामध्ये सगळं साहित्य असतं आणि त्यातनं पटकन होणारी लापशी हा सुद्धा नैवेद्याचा प्रकार होऊ शकतो. खूप छान दाखवलंस, पण नुसतेच आभार मानणार नाहीये तुझे. तर गोवर्धन कडून तुला ही आनंदाची आणि गोड भेट. थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा अशीच गोडाची गोष्ट, आनंदाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे गोवर्धन या आपल्या लाडक्या ब्रँडनी आता मिठाई क्षेत्रात सुद्धा पदार्पण केलेलं आहे. त्यांनी लॉन्च केलेल्या मिठाया या शुद्ध तुपातून तयार केलेल्या आहेत, ज्यामध्ये पेढे, मोदक, काजू कतली, काजू पिस्ता रोल अशा मिठाईंचा समावेश आहे. तुम्हाला काय करायचंय तर आपल्या जवळच्या दुकानात जायचंय आणि गोवर्धनची मिठाई खरेदी करायची आहे. कारण यंदाचा गणेशोत्सव आपण साजरा करणार आहोत गोवर्धन मिठाई बरोबर, कारण गर्वाने गोवर्धन. पुण्यातल्या आदर्श सेवा मंडळानं मराठी कलाकारांवर आधारित जिवंत देखावा साकारला आहे. अशोक सराफ, दादा कोंडकेंचे चलचित्र साकारण्यात आलेत. गणेश भक्तांच्या मनोरंजनाची भूमिका यामागे आहे. पुण्यातील आदर्श सेवा मंडळानं यावर्षी सुद्धा जिवंत देखावा जो आहे तो सादर केलेला आपण पाहतोय की गणेश बाप्पाची सुबक अशी मूर्ती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. इथं आलेला प्रत्येक गणेश भक्त गणपती बाप्पाचं दर्शन घेतो. त्याचबरोबर आदर्श सेवा मंडळाचे उपाध्यक्ष अनिल बांदरगे आपल्याबरोबर आहेत. कशी सगळी तयारी आहे, यंदा काय देखावा तुम्ही साकारला? यंदाचं आदर्श सेवा मंडळाचं 99वं वर्ष आहे. पुढील वर्षी 100वा आहे. गेली अनेक वर्ष हे मंडळ सामाजिक उपक्रमाद्वारे आरोग्य असू दे, आरोग्य शिबिरावर असू दे, रक्तदान शिबिर असू दे, परत वारकरी भोजन असू दे, वारकरी निवास असू दे, अनेक हिंदू मुस्लिम बहुल हा भाग आहे. प्रत्येक सणात हे मंडळ सहभागी असतं. त्याच्या वर्षी मराठी कलाकार अशोक सराफ यांना महाराष्ट्र सरकारने एक पारितोषिक दिलेलं आहे. त्या आधारित हा कार्यक्रम आहे. मराठी कलाकार म्हणजे मराठी कलाकारांनी आतापर्यंत केलेलं काम तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवायचं काम करतोय. मराठी कलाकार अशोक सराफ असतील, दादा कोंडकेंचा एक थोडासा पार्ट ठेवलाय, तात्या विंचूचा एक ठेवलाय. तो तर तात्या विंचूचं आकर्षण वेगळं आहे. अशोक सराफांचा एक वेगळा रोल, एक पार्ट दाखवलाय. लक्ष्मीकांत बेर्डे असतील, महेश कोठारे असतील, त्यांच्या अनेक जीवनावर हे आधारित हे कलाकार त्यांची भूमिका साकारून त्यांच्या ह्याच्यावर त्यांनी जे गाणे गायलेले आहेत त्याच गाण्यावर आधारित हे सगळं जीवनपट चालू आहे. पण त्यांना एक छोटीशी आनंदाची भेटवस्तू जी आहे ती आपण आपल्या खरं तर गणांच्या वतीने त्यांना देतो, की म्हणजे गोवर्धन घीच्या वतीनं तुम्हाला एक आनंदाची भेट. धन्यवाद. आपण पाहतोय की यंदाचा गणेशोत्सव जो आहे तो आपण गोवर्धन घी सोबत साजरा करतोय. शुद्ध गाईच्या दुधापासून बनवलेलं हे गोवर्धन घी आणि या गोवर्धन घी सोबत यंदाचा गणेशोत्सव आपण साजरा करतोय. पुण्यातील कडबे आळी मंडळानं यंदा राजगड किल्ल्याचा देखावा साकारलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घरोघरी पोहोचवण्याचं उद्दिष्ट यामागे आहे. मंडळाकडून यंदा इतिहासाचा जागर केला जातोय. पुण्यातला गणेशोत्सव म्हटलं की एक देखाव्याची परंपरा असते. मात्र या गणेशोत्सवाच्या माध्यमातून इतिहासाला परत एकदा उजाळा जो आहे
तो देण्याचा प्रयत्न प्रत्येक मंडळ करत असतो आणि यावर्षी कडब्याळी तालीम मंडळाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी खरं तर स्वराज्याची स्थापना करताना पहिल्या खरं तर किल्ल्याला जे खरं तर राजधानी म्हणून नाव दिलं होतं ते म्हणजे राजगड किल्ल्याची प्रतिकृती आलेल्या गणेश भक्तांना पाहायला मिळते. मंडळाचे अध्यक्ष अमित पळसकर आपल्याबरोबर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही गणेशोत्सवाच्या माध्यमातून पुन्हा एकदा जागा करण्याचा प्रयत्न करताय. काय अनुभव असतो, लोकांची काय प्रतिक्रिया असते? मागच्या वर्षी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना 350 वर्ष पूर्ण झाली. त्याचा औचित्य साधून रायगड हा देखावा साजरा केला होता, जेणेकरून आपला इतिहास, आपली संस्कृती, आपली परंपरा, आपला उत्सव हा जपला गेला पाहिजे. ह्याच्या मागची मेन भावना ती होती सगळ्या मंडळाच्या सहकार्यांची, कार्यकर्त्यांची. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे पराक्रम केलेत ते खूप मोठे आहेत. म्हणजे एक सेकंदला महाराजांचा पराक्रम असेल. 350 किल्ले महाराजांनी घडवले. 350 किल्ले आज मला वाटत नाही की माझ्या आयुष्यात पूर्ण मला पाहायला भेटतील. गणेशोत्सवात आम्ही हे देखावायची साधारण हे केली संकल्पना की आपण दरवर्षी गड किल्ले करू. आता यावर्षी हिंदू स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, की महाराजांची पहिली राजधानी राजगड असल्यामुळे राजधानीकडे वळलो राजगडकडे. या गणेशोत्सवाच्या माध्यमातून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घरोघरी पोहोचवण्याचं काम हे खरं तर मंडळ करतंय आणि या कामासाठी आम्ही त्यांना गोवर्धन घीच्या वतीनं ही एक आनंदाची भेटवस्तू जी आहे ते आम्ही त्यांना देतोय. गोवर्धन घीकडून तुम्हाला ही आनंदाची भेटवस्तू. तर यंदाचा गणेशोत्सव आपण साजरा करूयात तो म्हणजे गोवर्धन घीपासून, गाईच्या शुद्ध दुधापासून बनलेलं गोवर्धन घी आणि या गोवर्धन घीसोबत आपण यंदाचा गणेशोत्सव साजरा करतोय. पुण्यातील छत्रपती राजाराम मंडळाने यंदा गोल्डन टेम्पलचा देखावा साकारलाय. सुवर्ण मंदिराचा देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. यावेळी मंडळाला गोवर्धनची भेटवस्तू देखील दिली आहे. आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांनी. छत्रपती राजाराम मंडळानं यावर्षी अप्रतिम असा देखावा सादर केला आणि गोल्डन टेम्पल अमृतसर मधला त्याचा देखावा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश भक्तांची दिवसेंदिवस गर्दी जी आहे ते हे खरं तर गोल्डन टेम्पल पाहण्यासाठी होते आणि याच खरं तर मंदिरामध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. यावर्षीचा खरं तर देखावा साकारणारे मंडळाचे संकल्पक अध्यक्ष युवराज निंबाळकर आपल्या बरोबर आहेत. काय नक्की यावर्षीचं कसा अनुभव होत आहे? एकदम छान अनुभव येतोय. यावर्षी 133व्या वर्षात पदार्पण करताना मागच्या वर्षीच आम्ही डिक्लेअर केलं होतं की यावर्षी आपल्याला 555 गुरु नानक जयंती असल्यामुळं अमृतसर किंवा पंजाबमधला कुठला तरी एखादा गुरुद्वारा असेल, मंदिर असेल ते करावं. तर आम्ही त्याप्रमाणे मंदिर करण्याचा प्रयास केला. दुर्गाना मंदिर अमृतसर असं हा देखाव्याचं नाव आहे आणि तुम्ही पाहिलं असं येताना भव्य असे गेट आहे, जसं गुरुद्वाराला असं तसं गेट आहे. त्याच्यानंतर जमिनीपासून 14 फुटावर ही सरोवर केलं पाण्याचं. त्याच्यामध्ये ते टेम्पल आहे दुर्गाना मंदिर. त्याच्यात देवीची आणि विष्णूची मूर्ती आहे. गणपती बाप्पा विराजमान झाले. तिथं असणारं सर्व कोरीव काम गोल्डनमधलं ते तसं या ठिकाणी आपण हे केलेलं आहे. ही संस्कृती जी आहे ती जोपासायचा प्रयत्न करताय. तर ही खरं तर संस्कृती जोपासल्याबद्दल आम्ही गोवर्धन घीच्या वतीनं तुम्हाला ही अशी एक आनंदाची भेट देतोय. धन्यवाद. तर आपण पाहतोय की गोवर्धन घी म्हणजे गाईच्या शुद्ध दुधापासून बनलेलं हे गोवर्धन घी जे आहे त्याच्यासोबत आपण गणेशोत्सव साजरा करतोय. पुण्यातील शनिवार पेठेत असणाऱ्या मुठेश्वर या गणेश मंडळांनी यंदा कमळात बसलेल्या सरस्वती देवीचा देखावा साकारलाय. 6 फूट उंचीची असणारी सरस्वती देवीची ही आकर्षक मूर्ती येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. मंडळाचं हे 88वं वर्ष आहे. दरवर्षी आकर्षक देखावे साकारण्याची या मंडळाची ओळख आहे. मंडळाकडून साकारण्यात आलेल्या सरस्वतीचा देखावा पाहण्यासाठी गणेश भक्त गर्दी करताना दिसत आहेत. पुण्यात मोठ्या उत्साहात गणेश उत्सवाला सुरुवात जी आहे ती झालेली आहे. सर्वत्र आपल्याला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा गजर जो आहे तो ऐकायला मिळतोय. खरं तर पुण्यातला गणेशोत्सव हा जगभरात प्रसिद्ध आहे. पुण्यातल्या गणपती मंडळांनी केलेले देखावे हे पाहण्यासाठी जगभरातून भाविक जे आहेत ते येत असतात. मी आता पुण्यातील शनिवार पेठेतल्या मुठेश्वर या गणेशोत्सव मंडळाजवळ आलेलो आहे आणि या आपल्यासोबत मंडळाचे काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. दादा, काय सांगताल, किती वर्ष तुम्हाला तुमच्या मंडळाला झालेले आहेत आणि काय वैशिष्ट्य आहे? मंडळाचं आता 88 वर्ष आहे. वैशिष्ट्य म्हणजे असं की म्हणजे इथं टिळकांनी गणेशोत्सव चालू केला, त्याची प्रेरणा घेऊन इथल्या काही युवकांनी कबड्डी संघ वगैरे असं चालू केलं. त्याचं पहिलं नाव मेंदळे संघ होतं. नंतर मुठा नदी जी आहे पुण्याची त्याच्यामध्ये ईश्वर सापडला, त्याच्यावरनं मुठेतला ईश्वर, त्याच्यावरनं या मंडळाचं नाव पडलंय मुठेश्वर मंडळ. तेव्हापासनं या मंडळाचं म्हणजे आपल्या मंडळाचं वैशिष्ट्य असं की शिवाजी रोड लाईनला 80 ते 90च्या दशकात सगळ्यात पहिले जर लाईटचं कोणी इंट्रोडक्शन दिलं असेल तर ते आपल्या मंडळाने. तर त्यामुळे आपल्या मंडळाला विद्युत रोषणाईचा मानाचा पहिला गणपती म्हणतात.
आपला गणपती पहिला जो निघतो त्याच्यानंतर शिवाजी रोडची लाईन चालू होते. आणि मंडळाचं वैशिष्ट्य असं की मंडळाचे सामाजिक सगळे वर्षभर कार्यक्रम चालू असतात. शिवजयंती होते, दत्त जयंती, असे अनेक उपक्रम चालू असतात. महिलांसाठी म्हणजे सफाई कर्मचाऱ्यांसाठी वर्षभर हे उपक्रम चालूच असतात आपले. तर मंडळाच्या या शुभेच्छा देण्याकरता आपण TV9 आणि गोवर्धनकडून त्यांना खास आनंदाची भेट देणार आहोत. गोवर्धन घी जे बनले आहे शुद्ध देशी गाईच्या दुधापासून. खरं तर यावर्षीचा जो गणेश उत्सव आहे तो आपण गोवर्धन घी सोबत साजरा करूयात. ब्रेकनंतर पुन्हा एकदा बाप्पा मोरया या आमच्या कार्यक्रमात आपलं स्वागत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि TV9 आयोजित शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण स्नेही गणेश मूर्ती स्पर्धा 2024ला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. साई जाधव या 4थी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने पर्यावरणपूरक साकारलेला हा बाप्पा. हिताची इन्स्पायर द नेक्स्टचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर प्रशांत जोशी आणि विपुल लोंढे यांनी TV9च्या बाप्पाचे दर्शन घेऊन आरतीचा लाभ घेतलाय. पुण्यातल्या एकता नगरीच्या विघ्नहर्त्यासाठी पूर परिस्थितीत मदत कार्याचा देखावा साकारण्यात आलाय. शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे आणि पदाधिकाऱ्यांकडून हा देखावा साकारण्यात आलाय. मदत कार्य, अन्नधान्यांची मदत, मुख्यमंत्री शिंदेंनी पूरग्रस्तांशी घेतलेली भेट या देखाव्यातून दाखवण्यात आली आहे. सांगलीतल्या मिरजेत महात्मा गणेशोत्सव मंडळानं यंदा ऋषिकेश मधला राम झुला देखावा साकारलाय. मंडळ नेहमीच डॉल्बी आणि लेझर शोला फाटा देत गणेशोत्सव साजरा करतं. 1980 पासून मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. चिपळूण मधल्या विठ्ठलवाडी गणेश मंडळाने यंदा वटपौर्णिमेचा चलचित्र देखावा साकारलाय. या देखाव्यातून पर्यावरणाचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलंय. अहमदनगरमध्ये जिल्हा परिषद कर्मचारी संतोष हरबा यांनी गणरायाला कवड्यांनी सजवलंय. 4.5 फूट बाप्पाची आगळी वेगळी सजावट करण्याच्या भावनेने त्यांनी खास तुळजापूरहून कवड्या आणल्यात. जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीत त्यांनी सजवलेल्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. आतापर्यंत संतोष हरबा यांनी उपवासाचे पदार्थ, कडधान्य, गरम मसाला, चहा पावडर, तांदूळ अशा विविध पदार्थांनी बाप्पाची आकर्षक सजावट केली आहे. बाप्पा मोरया या कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.